आवाज क्लिअर येते ना? आवाजाच काही प्रॉब्लेम नाही ना? हो. सो फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर. ठीक आहे, इथं आपण थांबलो होतो लास्ट क्लासमध्ये. Square of a small numbers like 3, 4, 5, 6, 7, etc. are easy to find, but can we find the square of 23 so quickly? छोट्या नंबरचे स्क्वेअर फाइंड करणे इझी गोष्ट आहे, कारण आपण डायरेक्टली करू शकतो. 3 मल्टिप्लाय बाय 3, ओके. 4 मल्टिप्लाय बाय 4 आपल्याला टेबलच पार्ट आहे. बट 23चा स्क्वेअर काढणे एवढी इझी गोष्ट आहे का? The answer is not so easy, and we may need to multiply 23 by 23. कारण 23 चा स्क्वेअर म्हणजे होते 23 multiplied by 23. There is a way to find this without having multiplied to 23 by 23. We know that 23 represent 20 plus 3. सो आता त्यांनी काय केलं की हा जो 23 नंबर आहे याला दोन इझी पार्टमध्ये डिवाइड केला. दोन इझी पार्ट कोणते बनू शकते? एक तर 20 आणि 3. ओके. सो कसं झालं की 23 जर आपण 20 प्लस 3 लिहिला आणि त्याचा स्क्वेअर लिहिला तर आपल्याला कोण्या फॉर्ममध्ये दिसते ते? 20 प्लस 3 टू द पॉवर ऑफ 2. हा आपल्याला असा दिसून राहिला का? ए प्लस बी होल स्क्वेअर. हो. आणि याची एक्सप्लेनेशन काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी बी स्क्वेअर स्क्वेअर प्लस प्लस 2ab. 2ab. ठीक आहे. याच्यामध्ये ए काय आहे? 20 आणि बी काय आहे? 3. त्याच्यामध्ये एचा स्क्वेअर म्हणजे काय आहे ते? 20चा स्क्वेअर. बी म्हणजे काय आहे ते? 3चा स्क्वेअर आणि प्लस 2ab म्हणजे 2 तर 2च आहे, आणि ए म्हणजे येते 20 आणि बी म्हणजे येते किती? 3. आता इझी जाते का? मग याचा स्क्वेअर काढणं काय होते? 20चा स्क्वेअर काय येते? 400. 400. व्हेरी गुड. कारण 2चा स्क्वेअर 4 आणि 0 ने 0 मल्टिप्लाय झाला की 2 0 होऊन जाते. मल्टिप्लाय बाय 2 होऊन जाते ना तो. प्लस 3चा स्क्वेअर किती येते? 9. आणि याचा किती येते? 2 मल्टिप्लाय बाय 3 इज 6 आणि 6 टू जा 12. सो 120. आता याची समेशन करणे इझी जाते का? बघा. 0 प्लस 9 प्लस 0 विल बी 9. 0 प्लस 2 विल बी 2 and 4 plus 1 will be 5. So 23चा स्क्वेअर काय येऊन जाईल इथं? 529 येईल. समजलं कसं केलं तर? आता हो. त्याच प्रकारे काय करायचं आहे आपल्याला? फाइंड आउट करायचं आहे नंबर स्क्वेअर कशाचा? 39 आणि 42. ओके. आता बघा 39चा जर स्क्वेअर काढायचा असेल, जर 39चा स्क्वेअर काढायचा असेल, कोणता? 39चा जर स्क्वेअर काढायचा असेल, 39 आणि त्याचा स्क्वेअर, तर आपण 39 कसा लिहू शकतो? ए आणि बीच्या फॉर्ममध्ये. एक तर लिहू शकतो आपण ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये, किंवा आपण ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये बी लिहू शकतो का? यायला लिहू शकतो ना? जर ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये लिहायचं असलं तर कसं लिहू शकतो? 39 म्हणजे होते 30 प्लस 9, बरोबर? हो. ओके. आणि जर ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय? 40ला एक कमी आहे ना, म्हणजे 40 मायनस 1 असं आपण लिहू शकतो. याचा अर्थ 39 होते आणि याचा अर्थ 39 होते. सो जे आपल्याला सोपं वाटते त्यानुसार चालायचं. जर आपल्याला ॲडिशन सोपं वाटते ॲडिशन आणि मायनस सोपं वाटते मायनस. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काय मायनसमध्ये छोटं होतं जाते, कारण की हा 9b आहे तर मल्टिप्लाय बाय 9 करायला लागेल, 9चा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला, समजत आहे? सो आपण काय करू शकतो याच्यामध्ये? ही आयडेंटिटी यूज करू शकतो, दॅट इज ए मायनस बी होल स्क्वेअर. आता ए मायनस बी होल स्क्वेअरचं एक्सप्लेनेशन काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. चेंज कुठे आहे? फक्त इथं. ओके. हो. हे आयडेंटिटी पार्ट आहे, कारण ह्या छोट्या छोट्या आयडेंटिटी पार्ट पाहिजे जर तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे एखाद्या नंबरचा. सो ह्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता याच्यामध्ये काय होते की जर आपण हा फॉर्म्युला यूज करतो तर हा काय आहे? 40 ए आणि हा काय आहे? 1 बी.
त्याच्यामध्ये जर टाकतो आपण म्हटलं पुट करतो व्हॅल्यूज तर 40 मायनस 1 होल स्क्वेअर त्याचं काय होऊन जाते 40चा स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. ठीक आहे ना. आता हा -1 नाही घ्यायचा आहे याची आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पाहिजे किंवा -1 घेतला तरी त्याचा स्क्वेअर प्लसमध्येच येते. ठीक आहे. ओके. सो -1 घ्या किंवा 1 घ्या काय टेन्शन नाही. -1 स्क्वेअर. ठीक आहे. आणि मायनस किती येते 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 40 इंटू 1. ठीक आहे. सो याला एक सॉल्व करायचं मग 40चा स्क्वेअर किती येते 1600. 1600. हा 1600 4चा स्क्वेअर 16 आणि 0 मल्टिप्लाय बाय 0 20. 1चा स्क्वेअर काय येते -1चा 1 आणि मायनस 2 इंटू 40 इंटू 1 किती येते 2 इंटू 40 किती होते 80. 8, बरोबर. 81. काय म्हणजे 81 81. नाही होणार 2 इंटू 80 इंटू 1 आहे ना 80. 80. 80. ओके. सो काय करू शकतो आपण 1601 याला ॲड करून घेऊ. ठीक आहे. तर काय होऊन जाईल 1601 मायनस 80. सो 80 मायनस करायचे 80 मायनस करू शकता 1 मधून 0 गेला 1 राहिला 0 मधून 8 जात नाही म्हणजे आपल्याला काय करायला लागेल तरी उधार घ्यायला लागेल 10 होते 10 10 मधून 8 गेले 2. आता 521. इथून हा इथून घेतला होता उधार तिथे काय राहिले 5 आणि आता काहीच नाही मग काय होऊन जाईल 15 राहिले तो 1521. सो 39चा स्क्वेअर काय होऊन जाईल 1521. समजलं. हो. सेम पुन्हा एक एक्झाम्पल आहे 42चं. सो 42चं तुम्ही काढू शकता का 1 मिनिट. 42चं तुम्ही काढून बघा 42चं तुम्ही काढून बघा. अप्पी आवाज येत आहे ना माझा अप्पी आवाज येते का माझा सांगू का आन्सर? हो सांगा 1764. 1764. ओके. अप्पी तुझं काय आलं 1764 तेच. तेच आलं का ओके. सो याला दोन इक्वल पार्टमध्ये कसं डिवाइड करू शकतो आपण 40 40 plus 2. प्लस 2 व्हेरी गुड आणि त्याचा स्क्वेअर तर काय ते एचा स्क्वेअर म्हणजे 40चा स्क्वेअर त्याच्यानंतर काय येते बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर आणि त्याच्यानंतर काय येते प्लस 2ab म्हणजे 2 इंटू 40 इंटू 2. सो 40चा स्क्वेअर काय म्हणजे 1600 2चा स्क्वेअर काय येते 4 आणि 2 इंटू 2 म्हणजे होते 4 आणि 4 4 जा 60 मग काय येते इथं 160. ॲडिशन केल्यावर काय माहीत पडते आपल्याला 0 प्लस 4 प्लस 0 दॅट इज 4 0 प्लस 6 दॅट इज 6 6 प्लस 1 दॅट इज 7 आणि 1. सो 42चा स्क्वेअर काय होऊन जाईल 1764. समजलं इझी आहे ना व्हेरी इझी. हो. चलो सो नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊ आपण. आता त्यांनी तेच एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे बघा 39चं काय केलं आहे 30 प्लस 9 केलं आहे. आपण सोप्या पद्धतीने बी करू शकतो तर आपण पाहिले एक अल्टरनेटिव्ह मेथड ठीक आहे ना 40 मायनस 1चा होल स्क्वेअर पाहिली होती आपण आठवते ना आणि 42ची केली होती त्याच्यामध्ये काय यूज केलं आपण 40 प्लस 2. सो तुम्ही 30 प्लस 9 केलं असतं तरी बी आन्सर तेच येते ठीक आहे आणि मायनसवाला केलं असतं तरी बी आन्सर तेच येते 1521. ओके. अदर पॅटर्न्स इन स्क्वेअर्स. आता हा नेक्स्ट वाला कन्सेप्ट आहे तो पाहणार आहोत आपण अदर पॅटर्न्स इन स्क्वेअर. आता कन्सिडर द फॉलोइंग नंबर 25. आता इथे आपण कोणता नंबर शिकणार आहोत ज्याच्या युनिट प्लेसले 5 आहे दिसून राहिलं का युनिट प्लेसले ज्याच्या 5 आहे. सगळे नंबर काय आहे बघा युनिट प्लेसले 5 वाले आहे ना ठीक आहे.
त्याच्यामध्ये काय म्हणते 25 जो आहे तो काय आहे, त्याचा स्क्वेअर आहे 625. आता काय दिसून राहिलं तर 2 इंटू 3 100 प्लस 25. 2 इंटू 3 हंड्रेड्स म्हणजे 100 म्हणजे 100. ठीक आहे. तर त्यांनी कसं लिहिलं 25चा स्क्वेअर जो येते तो येते 625. त्याला कसं एक्सप्लेन केलं 2 इंटू 3 मल्टिप्लाय बाय 100 प्लस 25. ठीक आहे. असं त्यांनी एक्सप्लेन केलं. प्रत्येक ह्याच्यामध्ये तेच करत आहे ते. त्याच्यामध्ये काय युनिट जो 10th प्लेस आहे त्याच्यानंतरचा नंबर मल्टिप्लाय करा 100नी मल्टिप्लाय करा त्याले आणि त्याच्यामध्ये 25 ॲड करा. 75 तसं 7 नंतरचा नंबर काय 8 मल्टिप्लाय बाय 100 प्लस 25. त्याच्यात काय उरलं 5 सोडून काय उरले 12. तर 12 नंतर काय 13 मल्टिप्लाय बाय 100 प्लस 25 आपल्याला ॲन्सर भेटेल. नाव यू कॅन फाइंड द स्क्वेअर ऑफ 95. जर आता 95चं जर स्क्वेअर काढायचं म्हटलं तर तो जुनावाला त्यांनी फॉर्म्युला आपल्याला शिकवला. त्याचा अर्थ काय होते? तर आता समजावून सांगतो या ह्याच्यावर मी काय अर्थ काय होते ते. बघा, मी दिसलो नाही तरी चालते. बोर्ड दिसतंय ना? कारण लाईट ये जा करणं सुरू आहे. ओके. सो सो आपल्याला त्यांनी काय सांगितलं 95चा स्क्वेअर काढायचं सांगितलं. सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला की हा जो 10 प्लेस आहे ठीक आहे तो एक नंबर घ्यायचा. याच्यानंतर का कोणता नंबर येते नंबर सिरीजमध्ये 10 9 नंतर 10 येते ना. ओके. त्याला मल्टिप्लाय काय करायचं बा 100 करायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं 25 ॲड करायचा. कोणताही नंबर जर घेतला आपण तर 5 सोडून देतो आपण आणि त्याच्यानंतरचा जो भी नंबर असेल ठीक आहे त्या नंबरले मल्टिप्लाय करतो त्याच्यानंतरच्या नंबरनं. ठीक आहे. तर नंतरच्या नंबरनं मल्टिप्लाय करतो आणि त्याला 100 गुणिला करून त्याच्यामध्ये 25 ॲड करतो. सो इथे ॲन्सर काय यायला पाहिजे 9 गुणिले किती होते 10 90. ठीक आहे. आणि 90 गुणिले 100 किती होते किती होते 90 गुणिले 100 9000 होईल. सो 9000 प्लस 25 तर काय होऊन जाईल हे 9025. सो 95चा स्क्वेअर काय राहील 9025. म्हणजे अजून एक कधी पण आपल्याला 100नेच मल्टिप्लाय करायचं आहे का? कधी पण आपल्याला 100नेच मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आणि आहे. मग 25 का घेतला? 25 का ती हो. अल्गोरिदम आहे तो. म्हणजे हे थेरम आहे प्रूव्ह झाली. ठीक आहे. त्यानुसार हे बघा ही थेरम आहे ते. का बरं 25च घ्यायला लागते का बरं 100च घ्यायला लागते. ओके. सो ह्या थेरमने प्रूव्ह झालेला आहे. इफ यू वॉन्ट टू स्टडी दिस थेरम देन यू कॅन स्टडी बाय हिअर. आणि काही समजलं नाही तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असलं तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. ठीक आहे. तर ह्या थेरमनुसार तो आपण फॉर्म्युला बनवलेला आहे की ज्याच्या एकच स्थानी जर 5 असेल तर त्याचं कसं आपण स्क्वेअर काढू शकतो. त्याची अजून एक सिंपलवाली मेथड आहे. समजा हेच जर एक्झाम्पल घेतो म्हटलं की ज्याच्या युनिट प्लेसले 5 आहे त्याचा स्क्वेअर कसा काढू शकतो आपण. याच्या अगोदरही सांगितलं होतं मी अजून एकदा सांगतो. काय करायचं सगळ्यात पहिले 5 पकडायचा युनिट प्लेस. त्याचं काय करायचा स्क्वेअर काढायचा आणि तो समोर लिहायचा कारण 5 समोर आहे ना. तर 5चा स्क्वेअर किती येते 25. 25. आता 5 सोडला तर उरले किती नंबर 2. 9 उरला ना. नाही. हां 9 उरला. आता 9 नंतर नंबर सिरीजमध्ये कोणता नंबर येते 10. तर 9चं मल्टिप्लिकेशन त्याच्या नंतरच्या नंबरसोबत म्हणजे 10 सोबत करायचं किती येते 90. 90. हे जो ॲन्सर आला ह्याच्या समोर लिहून टाकायचं झालं. ठीक आहे. सिंपल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. जर आपण 125चा स्क्वेअर काढतो म्हटलं तर सेम प्रोसिजर फॉलो करायची. सगळ्यात पहिले काय करायचं 5चा स्क्वेअर काढायचा तो समोर लिहायचा. 5चा स्क्वेअर किती येते ऑलवेज 25. आता 5 सोडून ह्या नंबरमध्ये कोणता नंबर उरला 12. 12 उरला. 12 नंतर नंबर सिरीजमध्ये कोणता नंबर येते 13. 12 इंटू 13 करा किती येते 12 3 जा
36. 12 वन जा 12 प्लस 12. 3 बरोबर. हा. हे 156 कुठे लिहायचे इथं समोर. हे चालवतं काय आन्सर 125चा 15625 आहे. हम्म. अजून एखादी एक्झाम्पल देऊ का. जर आपण म्हटलं की 145चा स्क्वेअर काढा, तर काय कराल तुम्ही पहिले 5चा स्क्वेअर दॅट इज 25. मग उरला कोणता नंबर 5 सोडून 14. 14. ठीक आहे. मग 14ला काय कराल तुम्ही मल्टिप्लाय कराल कोणासोबत नेक्स्ट नंबरशी. 15 सोबत बरोबर. आणि याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोणता नंबर तुम्हाला पाठ असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आधी आधी काय सांगितलं होतं 1 to 20 पर्यंत टेबल पाठ करून घ्या, म्हणजे आता असं काढताना थोडं सोपं जाते. सो ठीक आहे, काही हरकत नाही. 15 4 किती होते 60. 60चा 0 लिहिला मी ना, आणि काय केलं 6 कॅरी फॉरवर्ड केला. 15 1 15. आणि 6 15 प्लस 6 किती होते 21. 21. तो आन्सर काय येईल 21025. ओके. आता हे जर आन्सर आपण त्या पद्धतीने काढलं जे बुकमध्ये दिली आहे, तर बुकमध्ये काय दिली आहे 145चा जर स्क्वेअर काढायचा आहे मला, तर बुकमध्ये काय दिलं आहे हा जो नंबर उरलेला आहे 5 सोडून त्याला मल्टिप्लाय काय दादा, करायचं हा कोणता 3 डिजिट सोडून कोणता 4 किंवा 5 डिजिटचा काढायचा असेल तर सेम त्यात पण सेम सेम करायला लागेल ना. सेम. म्हणजे उरलेले 3 डिजिट मल्टिप्लाय करायला लागेल मग. हा सांगतो, एक मिनिट समोर बी जातो थोडासा, पण एवढं येत नाही, पण ठीक आहे एक एक्झाम्पल करून पाहू. जर तुमच्या बुकमधल्या मेथडनी जर करायचं असेल तर काय करायला लागेल 145 साठी 5 सोडून द्यायचा, 14 घ्यायचा, 14 नंतर काय येते 15, त्याला मल्टिप्लाय करायला लागेल मल्टिप्लाय बाय 100 आणि त्याच्यामध्ये ॲडिशन काय करायला लागेल 25 सॉरी. सो हा याचा गुणाकार किती येते 210 येते, आताच काढला होता आपण बरोबर. आणि मल्टिप्लाय बाय 100 प्लस 25. तो 21 हा 0 आणि हा 0 हा 0 प्लस 25 आलं का 21025 सेम आहे. ओके. जर अप्पीने समजा क्वेश्चन विचारला की लेट्स से 1125 मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय 1125चा होल स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. 1125चा होल स्क्वेअर काढायचा आहे. 4 डिजिट नंबर आहे हा वाला. ठीक आहे. सेम फॉर्म्युला तुम्ही यूज करा. कोणता बुक मेथडनी काढायचा असेल तर 112 मल्टिप्लाय बाय बरोबर. समजलं का. फक्त 5 सोडून द्यायचं, नंतरचा नंबर काय ते 112. ओके. आवाज येते माझा. हा. ठीक आहे. फक्त आता प्रॉब्लेम इथे आहे की 112 इंटू 113 करावं लागेल आपल्याला आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 प्लस 25. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता 112 मल्टिप्लाय बाय 113. तर याला आपण कसं लिहू शकतो 112 प्लस 1 लिहू शकतो का 113 ले. ठीक आहे. 113 मी काय केलं 112 प्लस 1 लिहिले. तर आता काय करणार मी 112 गुणिला 112 आणि 112 गुणिला 1. तर 112 गुणिला 112 म्हणजे होते 112चा स्क्वेअर आणि प्लस करणार 112 गुणिला 1 दॅट इज 112च. 112 गुणिला 113 पर्यंत मल्टिप्लाय करायचं होतं. 112चं 112 पर्यंत मल्टिप्लिकेशन म्हणजे 112चा स्क्वेअर अँड पुन्हा 112 ॲड केले. सो झाले 112चे गुणिला 113 टाइम्स. सो 112चा स्क्वेअर काढायचा आहे. तर याचा एक इझी फॉर्म्युला आहे माझ्याजवळ. काय करायचं मी आता सध्या सांगत नाही तुम्हाला, नंतर सांगतो. ठीक आहे.
डायरेक्ट काय करायचं 124 आणि 12चा स्क्वेअर 144 ॲडिशन करायची 124 प्लस एक 5 प्लस 44 प्लस 112 हे इच्छे. तर हा झाला काय 112चा स्क्वेअर 125 कॅल्क्युलेट करून पहा जर येत असेल तर. कॅल्सीमध्ये पण करू शकता तुम्ही कॅल्क्युलेट. ठीक आहे, मग याची ॲडिशन करायची. तो 4 प्लस 2 विल बी 6, 4 प्लस 1 विल बी 5 आणि 5 प्लस 1 विल बी 6. ठीक आहे, आणि नंतरचे 12. सो 1 2 6 5 6 ह्याचा ॲन्सर येते. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन काही नाही, फक्त आपल्याला हे तीन तीन संख्याचं तीन संख्यासोबत मल्टिप्लिकेशन कठीण गेलं. दॅट इज 1 2 6 5 6 1 2 6 5 6 multiply by 100 plus 25. Procedure same, right? 1 2 6 5 6 डबल 0 प्लस 25. त्या डबल झिरोच्या ठिकाणी 25 टाका लागेल, झालं ॲडिशन 1 2 1 2 6 5 6 2 5. सो 1 1 2 5चा स्क्वेअर करेन येते का बरोबर पाहून घेऊ का कॅल्क्युलेटर. ठीक आहे 1 1 अरे ठीक आहे, दिसत आहे का स्क्रीन तुम्हाला? स्क्रीन दिसत आहे? हो. मल्टिप्लाय बाय 1 1 2 5 126 5 6 2 5 126 5 6 2 5. करेक्ट आहे? ओके, समोर चालू. ओके, try this. Find the square of the following number containing 5 in its unit place. सो 15चा स्क्वेअर काढायचा आहे, 95चा काढायचा आहे, 105चा काढायचा आहे आणि 205चा काढायचा आहे. ठीक आहे, सो 15चा स्क्वेअर काय येते हा तर तुम्हाला पाठ असायला पाहिजे 225. 225. पण तुमच्या बुकमध्ये जी मेथड दिली आहे त्या मेथडनं काढ जा. ओके, कोणती मेथड दिली आहे? 5 सोडून 1 गुणिला 2 गुणिला 100 प्लस 25 करायला लागेल. ठीक आहे, इथं पण 5 सोडून जर द्या तर काय 9 गुणिला 10 मल्टिप्लाय बाय 100 प्लस 25. 105चा जर स्क्वेअर काढाल तर कसं होऊन जाईल 10 आहे ना उरली इथं 5 सोडलं तर काय होऊन जाईल 10 मल्टिप्लाय बाय 11 डायरेक्टच मल्टिप्लाय करतो मी 100. ठीक आहे, आणि प्लस करतो 25. चालेल असं बी? 110. इझी. हां, व्हेरी गुड. 110 आणि मग डबल झिरो म्हणजे 110 डबल झिरो प्लस 25. 110 25 यायला पाहिजे ना आन्सर याचा, बरोबर का? हो. एकदम डाटन तर नाही होत आहे ना, ह्याची ते एक्झाम्पल समजून सांगतो तसे हे तुम्हाला ट्राय करायचे होते, बट ठीक आहे. 205 सोबत सेम येऊन जाईल. त्या मेथडनं पण करू शकता तुम्ही, मी सांगितलेल्या मेथडनं. मॅडमने सांगून पाहिजे जर अशाने जमते का म्हणा केलं तर. 5चा स्क्वेअर 25 आणि उरले किती 20. सो 20 मल्टिप्लाय बाय काय होऊन जाईल 21. सो 20 झिरो जा 0 आणि 22 जा 42. 21 जा 21 जा 22 21 2 जा 42. सो 42 0 25 हे आन्सर आहे. समजलं? हो. ओके, समोर चालू का? हो. ओके, आता नंतरचा कन्सेप्ट आहे आपलं पायथागोरियन ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजे काय होते, काही अंदाज आहे का? मला हा कन्सेप्ट समजलाच नाही. कोणता? हा पायथागोरियन ट्रिपलेट वाला. अच्छा, म्हणजे मी शिकवलेलं समजलं ना, हा ते शिकवायचाच हवा, मी मला शिकवू तर द्या पहिले. नाही, मी शाळेचं सांगत आहे. अच्छा अच्छा, मला वाटलं हा नाही समजला स्क्वेअरवाला, मी म्हणलं हा तर नाही, तो सांगितला मला. समजला. ठीक आहे, मला शिकू द्या, मग नाही समजल्यावर सांगा. ठीक आहे, काय म्हणते तो पायथागोरियन ट्रिपलेट्स.
आता पायथागोरसचा फॉर्म्युला कोणाकोणाला माहित आहे? ए जर स्क्वेअर बी हा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. बरोबर. जर मी हा ट्रायंगल मानला आणि पायथागोरस हमेशा का म्हणते राईट अँगल ट्रायंगलची गोष्ट करते. ए बी आणि सी, याच्यामध्ये ए बी आणि बी सी दोन साईड्स आहे आणि ए सी काय आहे? हायपोटेनस आहे. ठीक आहे ना. राईट अँगल ट्रायंगलचे विरुद्ध दिशेला असणाऱ्या साईडला काय म्हणते आपण? हायपोटेनस म्हणतो. सो हे बेसिक प्रॉपर्टी माहीत आहे. आणि पायथागोरस थेरम काय म्हणते? हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे इथे काय आहे? ए सी स्क्वेअर will be equal to sum of the square of other two sides. आता sum of the square काय करायचे? sum of the square म्हणजे स्क्वेअरचे सम करायचे अदर टू साईडचे. तर अदर टू साईड म्हणजे पहिली कोणती आहे? ए बी. ए बीचा स्क्वेअर प्लस दुसरी आहे बी सी. बी सीचा स्क्वेअर. ओके ओके. अशा प्रकारे आपण काय करतो? पायथागोरस थेरम एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये काय दिलं आहे की काही पायथागोरन ट्रिपलेट्स असतात. म्हणजे समजा समजा 2 3 आणि 5. आता जरा म्हटलं की 2 आहे साईड, 3 आहे आणि याची काय आहे? 5 आहे. तर 5चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती येते? 25. 25. 4 येते याचा 2चा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर किती येते? 9. 9 येते. 9 4 13च होते. तर हा येणार का? नाही. 2 4 5 येईल बहुतेक. 16 प्लस 4 सॉरी 2 3 4 5 येते. 3 हा 4 आणि 5 येते. त्याच्यामध्ये मी 3 ट्रिपलेट घ्यायला थोडंसं चुकलो. 3 4 आणि 5 येते. सो 3 आणि 4 आणि 5 जर साईड्स असेल तर इथं काय म्हणजे 4चा स्क्वेअर येऊन जाईल. तर अगेन काय करू आपण? 5चा स्क्वेअर दॅट इज 25. 4चा स्क्वेअर किती येते? 16 आणि 3चा स्क्वेअर येते 9. सो 25 इज इक्वल्स टू 25. जेव्हा असं झालं म्हणजे हा आपण मानतो की हा याच्यामध्ये पायथागोरस थेरम लागला आणि आणि ज्या ट्रायंगलच्या साईड्स असतात तिथं साईड्स काय होते ट्रायंगलच्या? 3 4 आणि 5 ह्या 3 साईडला काय म्हणते? पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणते. आता अशी बहुत सारे ट्रिपलेट्स राहते पायथागोरसचे. कोणकोणते ट्रिपलेट्स राहते पायथागोरसचे तुम्ही पाहू शकता का? बघा 10. पायथागोर हां काही नाही. सांग ना सांग ना. 6 8 10. 6 8 10 आहे. हा पण पायथागोरस ट्रिपलेट्स आहे. याच्या व्यतिरिक्त कोणता अजून पायथागोरस ट्रिपलेट दिसून राहिला का तुम्हाला? जो तुम्ही अज्युम करू शकता की हा पण आहे बघा. 5 12 17 असं काहीतरी होतं मला आठवून राहिलं. हे मिटवतो मी. ह्याची आवश्यकता नाही ना आता. जर काही वाटलं तर तुम्ही डबल व्हिडिओ पाहू शकता. जर काही कन्फ्युजन झालं तर किंवा नेक्स्ट क्लासमध्ये विचारू शकता. सो अजून एक असते की 5 12 आणि 17 हा आहे का पाहू आपण एकदा. ठीक आहे. 5 12 17 ऑलवेज काय राहते? मोठी साईड जी राहते ते हायपोटेनस राहते. सो 17चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर विल बी सम ऑफ द अदर टू साईड्स म्हणजे 5चा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर. बहुतेक इथं 13 असेल. पहिले याचं काढून पाहू 5 आणि 12चा. ठीक आहे. बहुतेक 13 असेल. हे 17च्या ऐवजी होऊ शकते. 5चा स्क्वेअर किती येते? 25. 25. 12चा स्क्वेअर किती येते? 144. 144. आणि याला जर ॲड केलं आपण तर 5 प्लस 4 इज 9. 2 प्लस 4 इज 16. 169. आणि 169 कशाचा स्क्वेअर येतं? 13चा स्क्वेअर असते 169. ठीक आहे. आठवते की नाही 13चा स्क्वेअर आहे म्हणून? हो. हां. तर 30.
सो काय होऊन जाईल हा 13चा स्क्वेअर 169. तर जेव्हा ही थेरम प्रूव्ह होते की हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ द ऑर्डर टू साइड्सचा स्क्वेअर, तेव्हा ह्या 3 नंबरले आपण काय म्हणतो, पायथागोरियन ट्रिपलेट. याला काय म्हणू शकतो आपण, पायथागोरियन ट्रिपलेट. बरोबर. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे समजलं का होते तर हो. अप्पी समजलं. हो. Consider the following: 3 square plus 4 square will be 9 plus 16, that is 25 म्हणजे 5 चा square. The collection of number 3, 4, 5 is known as Pythagorean triplet. 8, 6 and 10 is also Pythagorean triplet, since 6 चा square and 8 चा square will be 36 plus 64, that is 100 will be 10 चा square. Again observe that 5, 12 is equals to 25 plus 144, that is 169 म्हणजे 13 चा square. The number 5, 12, 13 form another such triplet. ठीक आहे, हेच एक्झाम्पल मी इथे पण घेतलं. Can you find more such triplets? For any natural number m that is greater than 1, we have 2m square plus m square minus 1 is equals to m square plus 1 to the whole square. So 2m comma m square minus 1 and m square plus 1 forms a Pythagorean triplet. आता तो आपल्याला फॉर्म्युला सांगत आहे की तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट कसा काढू शकता फॉर एनी नॅचरल नंबर m जो की मोर दॅन असेल 1च्या. मोर दॅन 1च्या म्हणजे 2, 3, 4, 5, 6. बरोबर का. मोर दॅन 1 म्हणजे एक 2 असू शकते, तर 3 असू शकते, 4 असू शकते किंवा 5 बी असू शकते. बरोबर का. सो अशा वेळेस काय होईल की आपल्याला जर बाकीचे 2 नंबर काढायचे असेल, कारण ट्रिपलेटसाठी तर 3 नंबर लागते ना. बरोबर की नाही. ट्रिपलेटसाठी किती नंबर लागते, 3 नंबर लागते. अशा वेळेस आपण काय करतो की जर एमले आपण कोणताही नंबर घेतला, दॅट इज मी इथं नंबर घेतले 2, 3, 5, 2, 3, 4, 5, तर आपलं पायथागोरियन ट्रिपलेट कसं बनते, 2 मल्टिप्लाय बाय एम. पहिला नंबर काय होते, 2 मल्टिप्लाय बाय एम. आता इथं एमच्या ठिकाणी मी 2 घेतलं तर 2 मल्टिप्लाय बाय काय होऊन जाईल, 2. नंतर सेकंड नंबर होऊन जाईल एम स्क्वेअर मायनस 1. आता एम स्क्वेअर मायनस 1 म्हणजे इथे एम म्हणजे 2 आहे, तर 2 चा स्क्वेअर मायनस 1. 2 चा स्क्वेअर आहे 4, 4 मायनस 1. आणि नंतर काय ते एम स्क्वेअर प्लस 1. एम स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर काय आहे 4 प्लस 1. याचं जर आन्सर काढून मी तर काय आहे ते 4, 4 मायनस 1 3, 4 प्लस 1 5. 3, 4, 5 पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. नाही. हो हो. आत्ताच तर पाहिलं आपण. आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुम्हाला शो करतो. हे बघ, 3, 4, 5 पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. ठीक आहे. सो अजून जर आपण ॲडअप नंतरचे नंबर ॲडअप करतो म्हटलं, हा 3 जर मी एम घेतला तर काय होते, 3चा मल्टिप्लाय बाय 2, ठीक आहे ना, 2m. ट्रिपलेट कसा काढतो आपण, 2m नंतर काय एम स्क्वेअर मायनस 1 आणि एम स्क्वेअर प्लस 1. दिसत आहे का. पहिला नंबर, हो. दुसरा नंबर आणि तिसरा नंबर. ठीक आहे, तिसरा नंबर. सो पहिला नंबर काय ते 2 मल्टिप्लाय बाय म्हणजे 3 दोन्ही का होऊन जाईल हे 6. ठीक आहे. नंतर काय ते एम स्क्वेअर मायनस 1. आता एम हा आहे, 3चा स्क्वेअर मायनस 1. 3चा स्क्वेअर काय आहे ते 9, 9 मायनस एन 1. 8, हां. नंतर 3चा स्क्वेअर प्लस 1. 3चा स्क्वेअर किती येते 9, प्लस 1, दॅट इज 10. 6, 8, 10. पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. हो. सेम पुन्हा 4चं जर एक्झाम्पल घेतो म्हटलं तर 4ले जर आपण एम पकडतो तो पहिला नंबर 2 मल्टिप्लाय बाय एन म्हणजे 8 आहे की नाही.
नंतरचं काय होऊन जाते एम स्क्वेअर मायनस वन. एम स्क्वेअर म्हणजे फोरचा स्क्वेअर मायनस वन. फोरचा स्क्वेअर केला तर काय होते 15. 16 होते ना. अच्छा मायनस वन करून सांगितलं का, बरोबर ठीक आहे. हां 15 आणि नंतर काय ते इथं फोरचा स्क्वेअर प्लस वन. फोरचा स्क्वेअर प्लस वन 17. 17. So 8, 15 and 17 also Pythagorean triplet. याच्यासोबत बी काढून घेऊ. याचं काय होते 5 दुने 10 होऊन जाईल. 5चा स्क्वेअर येते 25. 25 मायनस 1 येते 24. 5चा स्क्वेअर 25 ने 1 26. तो 10, 24 and 26 are also Pythagorean triplets. तो Pythagorean triplets काढायची मेथड कोणती आहे? M square minus 1, 2M, M square plus 1. ठीक आहे. m will be more than 1. दादा एक एक्झाम्पल दे ना सॉल्व करायसाठी. काय सॉल्व करायसाठी एक्झाम्पल दे. वे पायथागोरियन ट्रिपलेट कोणता बी देऊन दे. हा एक्झाम्पल घ्या ना सॉल्व करायसाठी. देऊ कोणता? हा वाला. तू केला ना 8 आहे ना, माहित आहे ना 6, 8, 10, नाही ना ते. 17. राईट अ पायथागोरियन ट्रिपलेट हुज स्मॉलेस्ट नंबर इज 8. आता हो स्मॉलेस्ट नंबर इज 8 म्हणजे याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणता राहते ह्या ट्रिपलेटमध्ये? हा वाला हमेशा, बरोबर का? पण आमची मॅम तर सांगेगा ते M square minus 1 वाला रहते. स्मॉलेस्ट नंबर हो. हर बार जरुरी नाही आहे बेटा. 2 पर्यंतच राहते तो. नंतरचे प्रत्येक नंबर पहा ना तू. एम स्क्वेअर मायनस वन नाही राहत. फक्त 2 साठीच राहते तो. 4, 3, 5 जो आहे तो. याच्यातच फक्त जो एम स्क्वेअर मायनस वन वाली टर्म आहे ती छोटी आहे. बाकी सगळ्या याच्यामध्ये मोठी आहे. तू नंबर समोर वाढवत जा. 6 दुने 12, 6 6 36 मायनस 1 किती होते 35. 6 6 36 आणि 1 37. Always this number that is expressed in the form of 2m will be the smallest number. But समजलं? ठीक आहे. सो इथे काय म्हणते की राईट अ पायथागोरियन ट्रिपलेट हू स्मॉलेस्ट नंबर इज 8. तर स्मॉलेस्ट नंबर कोणत्या फॉर्ममध्ये राहते? हमेशा 2mच्या फॉर्ममध्ये. जर 2m जर 8 आहे तर m किती राहील? 8 बाय 4. 2 दॅट इज 4. ठीक आहे. म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर 4 राहील. स्मॉलेस्ट नंबर जर 4 राहील. ओके 8, 15, सॉरी 17. स्मॉलेस्ट नंबर काय राहील म्हणजे हा 4ची पायथागोरियन ट्रिपलेट पाहायला लागेल मग आपल्याला. देअर स्मॉलेस्ट नंबर विल बी 8. ओके काय डाऊट आहे? बोला, डाऊट बोला. काहीच नाही. आताच विचारत होते ना काय तरी तू. नाही मी सांगत होती 8, 15, 17. अच्छा हे सांगत होती का? सॉरी हा. ठीक आहे. म्हणजे आपलं पायथागोरियन ट्रिपलेट काय होईल ज्याच्यामध्ये 8 स्मॉलेस्ट नंबर आहे तो 8, 15, 17. ओके. याच्यामध्ये त्याने केलं वी कॅन गेट पायथागोरियन ट्रिपलेट बाय युझिंग जनरल फॉर्म टू एम स्क्वेअर मायनस वन एम स्क्वेअर प्लस वन. लेट अस फर्स्ट टेक एम स्क्वेअर मायनस वन इज इक्वल्स टू 8. ठीक आहे. विच गिव्स एम इक्वल्स टू 3 आणि एम इक्वल्स टू 3 आल्यावर काय होते 6, 10 असं येते. The triplet is thus 6 at 10 but 8 is not the smallest number. त्यांनी काय केलं ट्रायल अँड एरर मेथड वापरली. पण आपण काय करणार आहोत डायरेक्ट. मी काय सजेस्ट केलं डायरेक्ट काय घ्या स्मॉलेस्ट नंबर म्हणताय ना आणि ह्या पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये ऑलवेज स्मॉलेस्ट नंबर कोणता राहील? हवाला 2M. 2m राहील. जर त्यानं म्हणलं स्मॉलेस्ट नंबर इज 8 तर त्याला काय पकडून घ्यायचं 2m पकडून घ्यायचं. मग एम काढणं इझी राहते. आणि एम एकदा निघाला की मग 2m आणि एम स्क्वेअर मायनस वन आणि एम स्क्वेअर प्लस वन इझिली काढता येते आपल्याला. ओके हो. गॉट इट. एक मिनिट हा. लाईट लावून पाहतो लागते. लाईट नाही लागून राहिला. जाऊ दे. ओके सो समजलं का हे क्वेश्चन? त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. कोणता आहे नेक्स्ट क्वेश्चन? एखादी एक्झाम्पल कोणतं देऊ? कशा प्रकारचं एक्झाम्पल देऊ तुम्हाला? याच प्रकारचं एक्झाम्पल
एक मिनिट थांब. हा. हा, आता बोल. हा. Find a Pythagorean triplet in which one number is 12. आता वन नंबर इज 12 म्हणत आहे तर जनरली काय करून घ्या तुम्ही. 2m. वन नंबर इज 12 म्हणताय तर त्याला 2m घेऊन घ्या ना सर. सर आहे बरोबर का नाही. सो 2m इज इक्वल्स टू 12. देन m विल बी 6. 6. आणि आता स्टार्ट करा. m स्क्वेअर मायनस 1 आणि m 35. स्क्वेअर प्लस 1. 37. m स्क्वेअर किती येते. 36. पण आपल्या याच्यामध्ये बहुतेक हा आन्सर चुकन. बट ठीक आहे पाहून घेऊ. नाही चुकत, बराबर येते. m स्क्वेअर किती येते 30. 36. m स्क्वेअर 30. 6. सॉरी m स्क्वेअर नाही हा 2m आहे ना बाई. म्हणून तर मी चुकीची टर्म लिहिली. सांगितली का नाही. तू हा m स्क्वेअर म्हणत होता ना. हा 2m आहे ना. हा पहिली टर्म 2m असते ना. हा. सो काय म्हणते ना 2 मल्टिप्लाय बाय 6 विल बी 12. आणि हा m स्क्वेअर मायनस 1m स्क्वेअर आहे 6चा स्क्वेअर हा 35. आणि हा 2 30. असेल 36 प्लस 1 37. ज्याच्यामध्ये एक टर्म म्हणत आहे 12 असली पाहिजे. ज्याच्यात आहे का ह्या ट्रिपलेटमध्ये एक टर्म 12. हो. ओके. अप्पी हो. समजत आहे का. हो. कोणतं लक्षात ठेवायचं आहे. 2m m स्क्वेअर मायनस 1 आणि m स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. जनरली आपण काय करतो ही छोटी छोटी टर्म राहते. ही मिडलवाली टर्म राहते आणि ही काय राहते मोठी टर्म राहते. ओके गॉट इट. फाइंड आता हे झालं का पायथागोरियन ट्रिपलेट विच वन नंबर इज 12. तर ते वन नंबरले काय घेऊन घ्यायचं छोटा नंबर घेऊन घ्यायचा तो आपला सरळ सरळ. ठीक आहे. ओके. पण लक्षात ठेवायचं की जर हा नंबर इवन नसला ऑड असला तर तर काय करायचं एखादा हा नंबर किंवा हा नंबर टाकून पाहायचा. लेट्स से त्यानं म्हटलं असतं की 12च्या ठिकाणी 13 आहे बा. पण 13 तर 2mच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस नाही करू शकत ना आपण. पॉईंटमध्ये येऊन जाईन एम. समजत आहे का मी काय म्हणता होतं. जर हा म्हटलं असतं की फाइंड अ पायथागोरियन ट्रिपलेट इन विच वन नंबर इज 13. तर अशा वेळेस काय केलं असतं तुम्ही 2mच्या इक्वल्स टू नाही ठेवता येत ना. 2mच्या इक्वल्स टू जर 13 ठेवले असते तर m विल बी 13/2 दॅट इज 6.5 आलं असतं ना. ओके. समजत आहे मी काय म्हणत होता. हॅलो. 6.5 असेल तर मग आपल्याला ते m स्क्वेअर मायनस 1 ते तसंच करायचं असेल का. आता तुम्ही जर m जर 6.5 घ्या तर पहिला तर टर्म तुमचा येऊन जाईल 2 मल्टिप्लाय बाय 6.5 दॅट इज 13. पण नंतर काय ते 6.5चा स्क्वेअर मायनस 1 6.5चा स्क्वेअर प्लस 1 ह्या टर्म कशा लिहा आणि ह्या तर पॉईंटमध्ये येऊन जाईल ना बेटा. हो. आणि पॉईंटमध्ये येणाऱ्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट थोडी ना म्हणतो. हो. सो जेव्हा हा नंबर इवन मध्ये राहते कोणता नंबर हा 12 जो दिला होता त्याच्या ठिकाणचा नंबर समजा हा 12 जो आहे हा जेव्हा इवन मध्ये राहते तेव्हा आपण त्याला ॲज अ 2m घेऊन करू शकतो जसं इथं केलं. पण हा जर 13 म्हणत असेल तर पॉइंट काऊन नाही पाहिजे पायथागोरन ट्रिपलेट. पॉईंटमध्ये नाही पाहिजे ना. पायथागोरियन ट्रिपलेट होल नंबर्समध्ये पाहिजे तेव्हाच त्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणते. नाही तर असं पॉईंटमध्ये आपण प्रत्येक नंबरलेच पायथागोरियन ट्रिपलेट असं घोषित करू शकतो ना. कोणता बी नंबर घ्या 6 घ्या 5 घ्या आणि याचं जर स्क्वेअर करा ना तुम्ही. ठीक आहे. 36 प्लस 25 किती होते 11 50. 71. 6 61. 61 येते ना. हां. आणि 61 जो आहे तो कोण्या ना कोण्या नंबरचा तर स्क्वेअर असेल याला स्क्वेअर रूट काढून घे कॅल्क्युलेटरनं. हा नाहीये. पॉईंटमध्ये येऊन जाईल. पॉईंटमध्ये येईल ना.
समजा 8 8 जा 64 होते, म्हणजे 7 समथिंग 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 राहील तो नंबर. मग का तू 6 5 आणि 7 पायथागोरन ट्रिपलेट म्हणू का आपण? नाही. नाही. आपल्याला तो होल नंबरमध्ये पाहिजे, डेसिमलमध्ये नाही पाहिजे. ते आपली एक हे आहे, आवश्यकता आहे. त्या हिशोबाने आपण करतो. ओके. तर मी का म्हणत होतो, की जर इथं 12 नाही दिला, 12 दिला किंवा इव्हन नंबर दिला, तर आपण त्याला 2m च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि ती ईझी जाते आपल्याला. पण जर 13 दिला तर 13 दिला तर आपल्याला तो नंबर काय करायला लागेल, याच्यासोबत किंवा याच्यासोबत कंपेअर करावं लागेल. काय बोलत होती सुमेधाबाई? त्या नंबरला m² - 1 सोबत करावं लागेल ना? हां, तेच म्हटलं. एक तर हा नंबर, नाही तर मग हा नंबर. जर आला ठीक तर हा नंबर आणि नाही आला तर हा नंबर. ठीक आहे? तर आपल्याला पाहावं लागेल होल नंबर कुठे येते. तर कारण एम हमेशा आपल्याला पॉझिटिव्हमध्येच पाहिजे ना. होल नंबर जो की पॉइंटमध्ये नसला पाहिजे. सो टाकून पाहू 13 ला आपण. तर 13 इज इक्वल्स टू m² - 1. आता हा जर -1 इकडे गेला तर काय होते? +1 होऊन जाते ना. म्हणजे काय होऊन जाईल? 13 + 1 इज इक्वल्स टू m². सो काय आहे तिथं? 14 इज इक्वल्स टू m². आणि ह्या दोघांचे जर रूट काढले तर m² m²चा स्क्वेअर रूट येते m, बट 14चा स्क्वेअर रूट होल डिजिटमध्ये येते का? नाही. नाही येत. तो हे काय होऊन जाईल? रॉंग. समजले का? तर मग आपल्याला दोघं पण करून पाहा लागेल का? हां, दोघं पण करून पाहावं लागेल. आता आपला जो उरला कोणता पर्याय? हा वाला. हा तर होऊ शकत नाही, कारण का हा इव्हन नंबर नाही आहे. इव्हन नंबर असला तर यानंच केलं असतं. हा उरला मग पर्याय m² + 1 इज इक्वल्स टू 13. ठीक आहे. हा जर इकडे केला तर m² इज इक्वल्स टू 12. पण हा बी तर नाही येऊन राहिला बाई. हम्म. पण ठीक आहे, याच्यावर मी विचार करतो. मला जर काही सोल्युशन असेल तर. अजूनपर्यंत तसा प्रॉब्लेम याने दिला नाही. मी हायपोथेटिकली घेतली होती ही सिच्युएशन तुम्हाला समजून सांगण्यासाठी. बट याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसून राहिला. मी क्लॅरिफाय करून सांगतो. जर समोर असा क्वेश्चन आला तर आपण पाहू. ठीक आहे? हो. ओके. सो हां, ठीक आहे. ठीक आहे. सो एक्सरसाइज आता त्यांनी एक मस्त आपल्याला सांगितलं आहे. जे आताची सिच्युएशन झाली होती त्याला जस्टिफाय करू शकते. काय म्हणते बघा. All Pythagorean triplets may not be obtained using this form. For example, another triplet 5 12 13 also has 12 as a number. म्हणून आता हा जो 13 वाला आहे ट्रिपलेट, तो आपल्याला सापडला नाही ह्या फॉर्म्युल्यानं. दिसली का बरं आलं नाही आपलं त्या फॉर्म्युल्यानं ना 13? दिसलं. पण समज तो म्हणते आहे की ऑल पायथागोरियन ट्रिपलेट मे नॉट बी ऑप्टेन युझिंग धिस फॉर्म. धिस फॉर्म म्हणजे 2m m² - 1 आणि m² + 1. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, अनदर ट्रिपलेट दॅट इज 5 12 or 13 also has 12 as a number. आता तो काय म्हणत आहे की ऑलवेज पायथागोरियन ट्रिपलेट ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला भेटणार नाही. का बरं? कारण की 5 12 आणि 13 मध्येही 12 आहे. पण 12 याले m² - 1 च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का आपण? नाही लिहू शकत. 12 इज इक्वल्स टू m² - 1. हा इकडे येऊन जाते +1 होते, तर 13 इज इक्वल्स टू m² होऊन जाईल. तर आपण मधातला नंबर जो की आहे इथं 12, त्याला m² - 1 च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का? नाही.
सो ऑलवेज ही जी मेथड आहे ती फुलप्रूफ नाही आहे, तेच सांगायची त्याची कोशिश करत आहे तो. समजलं का? म्हणून आपला हा जो मी नंबर घेतला होता 30 तो येत नव्हता. ओके, समझे क्या? हो. ठीक आहे. एक्सरसाइज करायची आहे. एक्सरसाइज केली होती का याच्या अगोदर? अप्पी समजलं का हे ट्रिपलेटवाला प्रॉब्लेम? हो. जर काही डाऊट असेल तर विचारू शकते तू, आणि जर काही प्रॉब्लेम आज असेल मी तर करून बघीन आणि नाही आलं तर मग विचारेन उद्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. समजलं का हे? आता काय म्हणते एक्सरसाइजमध्ये काय करायचं, फाइंड द स्क्वेअर ऑफ अ फॉलोइंग नंबर. 32चा स्क्वेअर काढायचा आहे. काढता येईल का? ए प्लस बीच्या फॉर्म्युल्याने करा. हो. 35 5 वाल्या फॉर्म्युल्याने करा. हो. बरोबर. हो. 86 करा का? 86 वाल्या फॉर्म्युल्याने करा. ए प्लस बीच्या फॉर्म्युल्याने करा, किंवा ए मायनस बीच्या फॉर्म्युल्याने बी करता येते 86. ठीक आहे. एक तर 80 प्लस 6 करा, नाही तर 90 मायनस 4 करा. ओके. हो. 93 करा आणि ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यानं हो. 71 आणि 46. Write a Pythagorean triplet whose one number is one member म्हणत आहे, ठीक आहे. Whose one member is 6, 14, 16 and 18. लिहू शकाल पायथागोरियन ट्रिपलेट? पहिल्याचं सांगू का? सांगा. 6, 8, 10. 6, 8. दुसऱ्याचा? 1 मिनिट. हम्म. 14, 48, 50. असं? हो. खरं खरं सांग बाई. हो. ठीक आहे. 16 वाला फॉर्म्युला बी करू शकता. इथं 8 आहे, त्याचे दुगणे करून घ्या. 12, 16 आणि 20. बरोबर. कसं केलं? याचे दुगणे केले. 6 दुने 12, 8 दुने 16, 10 दुने 20. दुगणे केल्यावरही येते. ते बी ट्रिपलेटच राहते. जसं 3, 4 आणि 5 ट्रिपलेट आहे ना, त्याचे दुगणे 6, 8 आणि 10 बी ट्रिपलेट आहे. दिसून राहिले का? हो. तर याचे मल्टिपल्स, व्हेरियस मल्टिपल्स, याला मल्टिप्लाय बाय 3 बी करा. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 9, 12, 15 बी काय आहे? ट्रिपलेट आहे. याचे तो 4. हा भाई, तो सेकंड 14चा करेक्ट आहे का? हवाला वाटून तर नाही राहिला, पण चेक करायला लागेल मला. याचे मिनिमम काढू शकता का? याला अर्धे करा. दॅट इज काय ते 7, 24 आणि 25 आहे ना. छोटे केले तर याचे किती येते? अर्धे अर्धे केले तर त्याच्यातून काढू शकता तुम्ही. 24चा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअर. तर 7चा स्क्वेअर येते 49, 24चा स्क्वेअर किती येते? 24चा 676. 576. ठीक आहे. पाठ करा बरं स्क्वेअर. ठीक आहे, 30 पर्यंत पाहून बघा. 9 आणि 6 येते 15, हातचे आले 1, 5, 5, 7, 5, 12, 2 हात चला 1, 5 आणि 1, 6. आला ना बरोबर? हो. म्हणजे हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हा जर आहे तर मग हा बी आहे, कारण हा याचा मल्टिपल आहे ना. 7 दुने 14, 24 दुने 48, 25 दुने 50. ओके. हो. ठीक आहे. जर असं असेल तर मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्क्वेअर रूट चालू करू शकतो. हा कन्सेप्ट सुरू करू का? स्क्वेअर रूट आहे का इच्छा बसाची? तुझी इच्छा. माझी इच्छा. तुमची इच्छा. तुमची इच्छेचं का?
तुम्ही बोला. आमची इच्छा तरी कोणी ऐकत नाही. आणि मी ऐकतो ना, तुम्ही जर म्हणत तर नाही घेत मी क्लास, उद्या घेईन. कोण नाही ऐकत तुमची इच्छा, सांगा बरं. जाऊ द्या आता. आम्ही तुझा डिप्लोमॅट. विचार करत आहोत. हा. आम्ही तुझा विचार करत आहोत. तुझा गळा सुकला असेल म्हणून आम्ही बंद करत आहोत. अरे बापरे, थँक्यू. ठीक आहे, उद्या शिकू स्क्वेअर रूट. ठीक आहे. मला टाइम सांगा, ह्याच टाइम परफेक्ट आहे की दुपारून घ्यायचा? नाही, हाच ठीक आहे. हाच ठीक आहे. ओके, ठीक आहे. मग मी हे रेकॉर्डिंग जे आहे ते पाठवून देतो ग्रुपवर, कारण प्रिन्सी नागपूरला आहे ना, नागपूरला काही रेंज येऊन नाही राहिली तिच्या मोबाईलने. कारण नाही काय कशी कशी सांगते प्रिन्सी. जाऊ दे, हे रेकॉर्ड होत आहे बघ, तिला राग येईल. काय म्हणते बाकी? तर आपण आपले जे टॉपिक आहे ते